नमस्कार मंडळी. तर आज मी तुमच्यासोबत माझं दुपारपासून तर संध्याकाळपर्यंतच रुटीन शेअर करत आहे. जसं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की माझे 2 अकाउंट आहे. म्हणजे एक रेसिपीचं आणि एक रांगोळीचं. त्यात मी माझे वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या, पेंटिंग आणि नवीन-नवीन क्रिएटिव्ह त्यामध्ये टाकत असते. आता सकाळचं माझं रेसिपीचं शूट चालू असते. रेसिपीचं शूट करायचं, एडिटिंग करायचे, टाकायचे. नंतर जेवण वगैरे झाले दुपारनंतर, तेव्हा हे माझे आर्टचे कामं चालू असतात म्हणजे रांगोळ्यांची. तर तेच रांगोळी तर मग कालची काढलेली आहे हा व्हिडिओ. तर आज मी टाकत आहे हा. काल रांगोळी काढली होती आणि थोडंसं व्हिडिओ काढला होता मी घरामध्येच. आता तोच व्हिडिओ ते जे आवरसावर करते. आता ते आधी पानं, फुलं सगळं ते गंगामध्ये पाणी घालून त्याचं डेकोरेशन तयार केलं होतं. आधी तर पूर्ण आवरून घ्यायचं असते. कारण आधी तुम्हाला आम्ही 1 मिनिटाचा व्हिडिओ दाखवतो, पण त्यामागची एक मेहनत दाखवतो. कारण 1 मिनिटाचा म्हणजे 3-4 मिनिटाचा व्हिडिओ झाल्यानंतरच हा 1 मिनिटाचा आम्हाला करावा लागतो. आणि ते सगळं झाल्यानंतर आपलं जे रांगोळी किंवा काय जे आपण पेंटिंग वगैरे होते ते सगळं आवरावं लागते. आता ते दुपारची कामं झालेत ना, मग ही अशी रांगोळी काढायची आणि ते पूर्ण साफ करून घ्यायचं. आता जी मी अवतीभोवती रांगोळी घातली होती ते पूर्ण एका भरून घेते मी, कारण तो कलर आपल्याला पुढच्या रांगोळीमध्ये तो वापरला जातो. म्हणजे असा तो वाया जात नाही कलर. किंवा मल्टी कलर पण तयार कधी झाला ना, आपण तो रांगोळीमध्ये वापरू शकतो. तर असं मी नेहमीच्या रांगोळ्या बाहेर वगैरे काढते, ज्या पूर्ण मल्टी कलर झालेला असतो तो काही वापरत नाही. पण असे वेगवेगळे कलर भरता आले ना आपल्याला, तो मी एका प्लेटमध्ये भरून घेते. म्हणजे आपण जेव्हा केव्हा रांगोळी काढू तेव्हा ते आपल्याला ते वापरले जातं. म्हणजे अशी रांगोळी आपली वाया जात नाही. नंतर हे पूर्ण आपलं झाडू मारून घ्यायचं. हे तुम्हाला मी सांगते माझं आर्टचं चॅनलचं हे रेसिपीचं मी सांगतच असते. आता हे पूर्ण आपल्याला दुपारचे माझं रुटीन आहे. आता हे रेसिपीचं वगैरे झालं की दुपारच्या अशा रांगोळ्या वगैरे घरामध्ये काढल्या किंवा किंवा एखादा व्हिडिओ वगैरे काढला आर्टचा कोणता फ्लावरचा, तसं पूर्ण साफ करून घ्यायचं. तेव्हा कुठं तो 1 मिनिटाचा व्हिडिओ आम्हाला तुम्हाला दाखवावा लागतो. आणि हे पूर्ण आपलं साफ झालं आहे सगळं. आता किचन आणि हॉल पण तेवढा साफ करून घेतला. कारण हॉलमध्ये जागा जास्त लागते म्हणून मी काय केलं, आधीच इथं रांगोळीची तयारी करून घेते. नंतरच बाकीचं ते सामान जिथल्या तिथं ठेवून देते. आता टिपॉय मी काढून ठेवला होता बाजूला. जेव्हा मला रांगोळी काढायची असते तेव्हा मी साईडला काढून घेते आणि पुन्हा आपल्या जागेवर त्याला ठेवून देते. आता जो कापड टाकणार आहे त्यावर तो मी हाताने शिवलेला आहे. म्हणजे ब्लाऊजचे उरलेले कापड पीस असतात ना, किंवा साड्यातले काठपदरामधले आपण बऱ्याचदा ब्लाऊज पीस शिवत नाही त्यातलं, असे ते कतरण आहे ते कापून घेतलं आणि त्या हातावर शिवून असं राजस्थानी पद्धतीनं मी तर गालीचे तयार केले. गालीचे पण तयार केले आहे. आपण टिपोय पण ठेवू शकतो. असे 2 बेडशीट पण तयार केले आहेत मी. असं तरी मला 1 ते 1.5 महिना लागलाच हे सगळं करायला, आपल्या हाताने शिवून. आणि आधी मी शिवदारानं शिवलं, नंतरच ते मशीनवर केलं आहे. आणि पूर्ण कामं झाल्यानंतर आता किचनची तेवढी साफसफाई. आता किचन सकाळचंच माझं शूटिंग जेव्हा असते तेव्हा मी सगळं किचनच साफ करून घेते. म्हणजे सकाळचं पण किचनचे व्हिडिओ शूट करावे लागतात. नंतर दुपारचे पुन्हा रात्री रेसिपीचे व्हिडिओ शूट करावे लागतात. स्वयंपाकाची आपल्याला काय रेसिपी करायची ते पूर्ण डोक्यात फिक्स करावं लागतं. नंतर किचन पण सगळं साफ करून झाले. म्हटलं आता थोडीशी भांडी होती माझी, कारण मुलं दुपारच्या वेळेस थोडंफार खातात, नाश्ता वगैरे करतात, त्याची भांडी पडतात आपली. आता म्हटलं पूर्ण साफ करून घ्यावं, कारण नंतरच आपल्याला जरा फ्रेश वाटते. जवळपास म्हणजे संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत ते कंटिन्यू रुटीन असते. आता हा व्हिडिओ माझा कालचा आहे. तर काल मला काय एडिट करून झालं टाकलं नाही. असं मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे आपल्या चॅनलवर. म्हटलं आज जसा वेळ भेटला मी हा एडिट करून आज टाकत आहे. तर आधीचे थोडेसे भांडे वगैरे होते ते पूर्ण साफ करून घेतले, कारण किचन वाटा पण साफ करून घेतला. आणि जेव्हा आपण रांगोळी काढली बाहेर तेव्हाच लगेचच फरशी पुसून घेतली. कारण तो व्हिडिओ काही माझा शूट नाही झाला आणि तो स्किप झाला आहे, तो काही दाखवू शकले नाही. नंतर किचनचे पूर्ण काम आवरून घेतलं. म्हटलं थोडंसं जरा फ्रेश, कधीतरीच चहा घेते मी. म्हणजे नेहमी म्हटलं जात नाही, पण कधीतरीच असा थकवा वगैरे असला किंवा असं काही थंडी वाटली खूप असं, मग तेव्हा असं मसाला चहा करून पिते. तर मी हा जो मसाला तयार केला ना, तो पण आपल्या चॅनलवर मी तिथं अपलोड केलेला आहे. तिथं तुम्ही पाहू शकता. खूप छान. जेव्हा थंडीचे दिवस असले ना, असं कधीतरीच मसाला चहा घेतला की जरा फ्रेश वाटते जरा. आणि जरा उत्साह पण येतो कामाचा आपल्याला, कारण संध्याकाळचं दिवसभर थकलेलं असतं आपण काम, एडिटिंग शूटिंग वगैरे ते थकवा जाण्याचं थोडंसं कधीतरी चहा घेत असते आधीमध्ये. आणि संध्याकाळ झाली, मुलगी पण काही घेत नाही आणि मुलगा पण काही घेत नाही. कधीतरीच माझी इच्छा झाली तेव्हा मी आपले मसाला चहा करून कधीतरीच पीत असते. आणि आता चहा तर ठेवलीच आहे इथं. आता मी जे गंगाळमध्ये पाणी घालून घेतलं होतं, झाडाला पाणी टाकून दिलं पूर्ण ते, पण त्याचे डाग वगैरे पडता लगेच. तर मी त्याला लगेच साफ करून ठेवते. म्हणजे पुढच्या वेळेस व्हिडिओ काढायचं काम पडलं तर लगेच आपल्याला वापरता येतो. पण आपण त्यात जर पाणी ठेवलं तर लगेच काळपट पडतं ते, म्हणून लगेच साफ करून घ्यायचं आणि आपल्या जागेवर ठेवून द्यायचं. म्हणजे पुढच्या आपण जेव्हा व्हिडिओ वगैरे काढू फुलांचा पाण्याचा तेव्हा तो वापरू शकतो. आणि इथं माझी चहा पण तयार झाली आहे. आता थोडं म्हटलं मुलांकडे जाऊन बसावं. तर संध्याकाळी 5:30 वाजले आहेत, 5:30 ते 6 वाजले आहेत आता. आता म्हटलं मुलांकडे थोडा वेळ बसते त्यांच्याजवळ, म्हणजे गप्पा करत तेवढ्या. तर हा होता आमचा आजचा व्हिडिओ, म्हणजे हा काल केलेला आहे. तर चला आता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.